पहिला मुंबई क्रिकेटची पंढरी होती. मुंबई क्रिकेटची पंढरी ही आता पण आहेच, पण आता तेवढा इम्पॅक्ट आपण नाही सोडत आहोत. अविनाश जाधव एक मला तर म्हणतो ना की त्याच्याकडनं मॅच कशी जिंकवायची आणि ॲट द सेम टाइम तो किती मस्ती करायचा, पण बॉल खेळताना तो किती फोकस असायचा, चिडवायचा पण तो मॅच जिंकून द्यायचा. त्याची जी ही होती ना एबिलिटी मॅच विनरची, ट्रिमेंडस. नक्कीच आज जरी महाराष्ट्रभर कुठे जात असेल, आजही उमेश मांजरेकरांची चर्चा होते, आजही भरत लोहार यांची चर्चा होते, आजही ऋषी वैद्य यांची चर्चा होते, आजही मॅचलेसची चर्चा होते, SP ची चर्चा होते, राहुलची होते, बंड्याबाईची होते, या सगळ्या संघांची चर्चा होते. आणि या सगळ्या खेळाडूंच्या आजपासून 20-30 वर्ष पाठीमागे जरी गेले तर जुने जे प्रेक्षक भेटतात ना, मग ते आम्हाला आवर्जून सांगतात, अरे कल्याणी घोरपडे आमच्याकडे त्यावेळेला आला होता, त्यांनी अशा प्रकारचे षटकार मारले, अमुक एक खेळाडू आला होता, त्यांनी हे सगळं मुंबई क्रिकेटचं जे वैभव आहे म्हणा, किंवा मुंबई क्रिकेट जाऊन इतर ठिकाणी केली कामगिरी म्हणा, आजही इतर भागामध्ये त्याच्या आठवणी आहेत. The amount of people play quality cricket in this city is immense. या शहरामध्ये स्पर्धात्मक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या असंख्य आहे आणि याच टेनिस बॉल क्रिकेटमधून असंख्य खेळाडू आज भारतासाठी सुद्धा खेळले. रामनाथ पारकर, चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत, समीर दिघे अँड सो ऑन. आणि आपल्या सध्याचा भारताचा कर्णधार त्यांनी सुद्धा क्रिकेटचं बाळकडू घेतलं हे बोरिवलीतल्या हेलिपॅडच्या मैदानावर टेनिस बॉलचं क्रिकेट बघून आणि खेळूनच. मुंबईचा राजा रोहित शर्मा, मुंबईचा राजा रोहित शर्मा. नमस्कार, मी तुषार डवंगे. आज हा शेवटचा एपिसोड मुंबई क्रिकेटची पंढरी याची सांगता करण्यासाठी तुमच्या समोर उपस्थित आहे. ही सिरीज जेव्हा मी सुरू केली, ही शृंखला जेव्हा मी सुरू केली, तेव्हा बऱ्याच संघांना मी भेटण्यासाठी गेलो. काही खेळाडूंची भेट मला घेता आली, पण मी सर्वांनाच भेटू शकलो असं नाहीये. ज्या खेळाडूंना, ज्या संघांना मी भेटू नाही शकलो, तुमच्यापर्यंत नाही पोहोचू शकलो, तुमचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन या मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप जास्ती आहे, पण तुम्हाला मी क्षमा मागतो. आणि हा शेवटचा एपिसोड, ही सांगता करण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. बघा हा एपिसोड. वो टेनिस बॉल तू इतना साल खेला और उसके बाद जब लेदर खेला, रणजी ट्रॉफी 5 years फॉर मुंबई, वो क्या एलिमेंट्स थे जो हेल्प किए टू प्ले एट दैट लेवल? टेनिस बॉल के वो क्या एलिमेंट्स थे जो सीजन खेलने में हेल्प किए या फर्स्ट क्लास? मतलब उसमें एक बहुत मेरे को लगता है कि लेदर क्रिकेट मुझे जो फायदा हुआ है ना, कि वो टेनिस बॉल से ही हुआ, क्योंकि जो शॉर्ट ओवर का गेम होता है, मतलब 1 रन कैसे लेना, 1 का 2 कैसे करना, 2 का 3 कैसे करना, और जो वहां पे जो जाके जो अपना जो बोलते हैं ना स्किल रहता है कि देखो ओवर शॉर्ट रहता है, उसमें स्किल ज्यादा दिखाना पड़ता है, गेम फास्ट हो जाता है. गेम फास्ट हो जाता है. और प्रेशर हैंडल कैसे करना होता है, सबसे इंपॉर्टेंट चीज है कि प्रेशर हैंडल करना, कि कभी भी गेम चेंज होता है. ऐसा नहीं है ना कि अभी मतलब जैसे मान लो कभी कभी होता है कि 6 बॉल में 2 रन भी चेंज नहीं होता, कभी कभी 6 बॉल में 20 रन भी चेंज हो जाता है. बट वो टेम्परामेंट वो टेनिस बॉल वाले में ही है, स्ट्रीट स्मार्ट क्रिकेट जिसको बोलते हैं. करेक्ट. वो टेनिस बॉल क्रिकेटर लोग में ही होता है. तो अभी तू इतना 5 साल खेला मुंबई को, तो ये टेनिस बॉल का जो स्ट्रीट स्मार्टनेस है या ये स्किल है, ये कभी वो लेवल पे फर्स्ट क्लास में अप्लाई किया या कभी हुआ ऐसा कोई इंस्टेंस? अप्लाई किया इन द सेंस मेरे को स्किल वाइज में मतलब, लेकिन फील्डिंग का मैंने बहुत मतलब फील्डिंग का तो बहुत ज्यादा मुझे हुआ, क्योंकि लाइक एक सेमीफाइनल मैच चल रहा था रणजी ट्रॉफी का, तो ऑलमोस्ट सारे प्लेयर्स है ना, मतलब इतने इन्वॉल्व थे ना वहां पे, मतलब ऐसा लग रहा था कि नहीं यार सबका इन्वॉल्वमेंट था. मतलब मैं वहां पे तब उस सिचुएशन पे मैं बहुत इंजॉय कर रहा था. तो लाइक अमोल मुजुमदार बोला कि क्या है, इतना करंट सिचुएशन है और इतना बड़ा मैच है और सब लोग इतना हुआ है, तू इतना रिलैक्स है. तो मैं तभी बोला कि यार मेरे रिलैक्स मतलब मेरे को ऐसा कुछ प्रेशर ही नहीं है, तो मैं इतना मतलब मेरे माइंड में है ही नहीं, मैं तो एंजॉय कर रहा था फील्डिंग. क्योंकि रॉबिन सिंह कंटिन्यूअसली है ना वो राजेश पवार को स्वीप मार रहा था और मैं डीप मिड विकेट पे आने का और डाई मारने का पूरा कपड़ा लाल. उस मैच में मेरा दिन में ही 5 से 6 टी-शर्ट मेरे खराब हो गए. लेकिन मैं बहुत इंजॉय कर रहा था और हर बॉल ऐसा सोच रहा था कि नहीं यार मेरे पास ही आना चाहिए. एक वो चैलेंजिंग था, क्या प्रेशर गेम नहीं था वो, जैसे एक मेरे को चैलेंज किया था कि यार मेरे पास आना चाहिए बॉल, तो मैं बहुत इंजॉय कर रहा था. प्रेशर गेम था, बट वो प्रेशर गेम को अगर मैं प्रेशर लेता तो मेरे बॉलिंग में भी फर्क पड़ता था और फील्डिंग में भी. लेकिन दोनों चीज का हेल्प हो गया. बॉलिंग में भी प्रेशर नहीं था क्योंकि और फील्डिंग में भी नहीं था, क्योंकि
इतना एंजॉय कर रहा था ना, और उसमें स्पेल डालने और अच्छा लग रहा क्योंकि बड़ा मैच था, सिलेक्टर भी बैठे थे, सब ऑलमोस्ट सभी सिलेक्टर आए थे वो मैच देखने को। ओके। तो और एक मैच बहुत बड़ा मैच भी था, मुंबई तमिलनाडु सेमीफाइनल मैच, ईयर 2000 की बात। करेक्ट, जिस दिन मुंबई चैंपियन। हाँ, और वही मैच वही साल हम लोग चैंपियन है, और सेमीफाइनल 1 रन का लीड लिया था। ओके। क्योंकि बहुत बड़ा मैच था वो, एक रन का, मतलब वो 1 रन का लीड, मतलब वो ट्रॉफी का था, सेमीफाइनल मैच। मुंबईच्या क्रिकेटने बाहेरच्या क्रिकेटवरती काय इम्पॅक्ट सोडलाय तुला वाटतं? बेसिकली बघ, पहिले जे प्लेयर्स आपले जे सिनियर्स होते, आमचे जे सिनियर्स होते, त्यांच्याकडनं भरपूर आता बाहेर म्हणजे आम्ही जे ऐकतो की त्यांच्याकडनं मुलं शिकलेली आहेत किंवा जे आता आमच्या बरोबरचे आहेत ते लोक बोलतात की आम्ही जे पहिलेचे सिनियर्स येत होते त्यांच्याकडनं खूप काही शिकलोय, आमचं क्रिकेट त्यांना बघून डेव्हलप झालेलं आहे. तर हे आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या सिनियर्सनी ते आता केलेलं आहे की ते बाहेरचे प्लेयर्स त्यांना फॉलो करतात अजून. पण तेच मी आता नाही बोलू शकत, कारण आता तेवढं मला वाटत नाही की आता मुंबईचं प्लेयर्स एवढं बाहेर जाऊन इम्पॅक्ट सोडतात. बेसिकली तू 4-5 प्लेयर्स सोडलेस तर बाकी तेवढं त्या लोकांचं क्रिकेट आपल्यापेक्षा जास्त डेव्हलप झालेलं आहे असं मला पर्टिक्युलरली माझं वैयक्तिक मत आहे. कारण तू बघ ना, आता ठाण्याचं क्रिकेट आपल्यापेक्षा जास्त डेव्हलप आहे, पुण्याचं क्रिकेट आपल्यापेक्षा जास्त डेव्हलप आहे, रायगडचं क्रिकेट आपल्यापेक्षा जास्त डेव्हलप आहे. ह्याचं रिझन आहे की त्यांच्याकडे टुर्नामेंट जास्त आहेत. मग आपल्याकडे टुर्नामेंट न होण्याचं कारण काय? कोण पुढाकारच घेत नाही टुर्नामेंट करायला. पुढारी जे आहेत, जे भरवणारे ऑर्गनायझर्स आहेत ते पुढे येत नाहीत. आणि आता कसं झालं, एक फॅशन झालंय 5 लाख 10 लाख 15 लाख 20 लाख ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्स. आणि आपल्याकडे तुला आधीपासून माहिती आहे मुंबईमध्ये सुप्रीमो सोडलीस तर 5 लाख आणि 10 लाखाच्या टुर्नामेंट खूप कमी झालेले आहेत. आता हल्ली प्रहार वगैरे होत आली, 1 लाखाची 2 लाखाची होत होती, करत होते स्पॉन्सर्स. ते आता कोण मोठे प्लेयर येतच नाही म्हणून ते लोक पण पुढाकार घेत नाहीत की आता आपण टुर्नामेंट करूया म्हणून. टुर्नामेंटला जर प्लेयर्सच आले नाहीत तर ऑर्गनायझर्स पण कशी टुर्नामेंट करणार. त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्याकडे टुर्नामेंट्स होणार नाही आणि सगळे प्लेयर्स खेळणार नाही जे बेसिकली मुंबईचे आहेत, त्यांनी तरी हे टुर्नामेंट्स खेळावे, कारण तरच ऑर्गनायझर्सना त्याचा फायदा होईल. कारण जर युट्यूबर्सनी ते टुर्नामेंट बघितली नाही, जे युट्यूबवर बघतात प्रेक्षक, चांगले प्लेयर नसतील तर प्रेक्षक बघत नाहीत. म्हणजे क्रिकेटचं एपिक सेंटर जे पहिले मुंबई होतं, जो केंद्रबिंदू होता, दॅट हॅज मूव्ड आउट असं म्हणायला हरकत सॉरी नाही. टू से बट दिस इज द फॅक्ट. ओके. राईट नाव इट्स द फॅक्ट. कारण आपण कोणी, मला वाटत नाही ह्या गोष्टीला कोण डिसॲग्री करेल माझ्या. ये बात है 1980s की, 1984 की टू बी प्रिसाइज. बोरीवली में एक शख्स एक यूथ क्लब के प्रेसिडेंट हुआ करते थे. उस शख्स को एक बार एक नन्हे से बच्चे ने प्रेसिडेंट अंकल के बजाय गलती से प्रेसी अंकल कह के पुकारा. और आज हम सब जानते हैं प्रेसी अंकल ने जो कंट्रीब्यूशन टेनिस बॉल क्रिकेट में दिया है वो कितना अमूल्य है. अब ओपनिंग के दिन मैं कभी नहीं भूलूंगा, यहाँ एक टीम होती थी उस वक्त, नर्मदा अर्जुन. और नर्मदा अर्जुन के बारे में मुझे पता चला कि इनका कैप्टन है, अभी तो वो उस दुनिया में नहीं है, उसका नाम है दीपक शाह. वो दीपक शाह को कोई लेकर के बच्चा क्रिकेट खेलता होगा, आप जैसे तो जाके दीपक शाह को मेरे पास लेके आया. तो बोला मैं सुबह तो नहीं आ सकेंगे क्योंकि संडे का दिन आपकी ओपनिंग है, शाम को पूरी टीम को लेके आऊँगा. 6 बजे शाम को पूरी टीम विद देयर मैनेजर उपेंद्र केनी, उनके मैनेजर को सब लोग मेरी दुकान पे आ गए. बहुत अच्छा लगा मुझे. कुछ ही दिनों के बाद में ये कॉम्प्लेक्स से पीछे एक खुली जमीन थी, वहाँ एक टूर्नामेंट किसी ने रखी है. और मुझे दीपक शाह के कहते कि अगर आप प्रेसी के नाम से एंट्री डालो. मैंने कहा यार प्लेयर कहाँ है? मैं दीपक प्लेयर भी तो होने चाहिए. और कहते आप बेफिक्र रहिए, मैं देख लूँगा, आप एंट्री डालो. उसने कहा, आखिर हमने एंट्री डाल दी. प्रेसी की पहली एंट्री दीपक शाह ने साइड बनाई. उस साइड जो बनाई थी ना, वो शशि ब्राइट शिवाजी पार्क की साइड थी. उस वक्त उदय नाबर, अपना ये तुम्हारा रजनी पटेल और तुम्हारा अपना लड़का यूएस में है, बहुत अच्छा प्लेयर था. फिर बहुत से लड़के, सब नंबर 1 प्लेयर्स, नंबर 1. वो साइड नंबर 1 साइड थी. जग्गू राणा इधर ठाकुर विलेज में रहते हैं. तो बहुत अच्छी साइड. सब रात को खेलने आ गए.
अब मैं भी नीचे बैठा हुआ हूँ जमीन में, बच्चों के साथ मेरे मिल जाता था। तो उदय नाबर के हाथ में एक बैट था, मैंने वो बैट देखा तो उसका हैंडल इतना सा, बैट देखा हैंडल ऊपर से काटा हुआ। उसमें छोटे बैट से कैसे क्रिकेट खेलेगा? ग्राउंड में जाता हूँ, बताता हूँ कैसे खेलूंगा। प्रैक्टिकल अंकल, थोड़ी देर रुको। साहब वो ग्राउंड में गया तो टोले पे टोले मार रहा। मैच पूरी होने के बाद में मैंने उसको कहा कि दीपक मुझे ये बैट थोड़ी दे, सॉरी उदय मेरे को ये बैट थोड़े दिन के लिए चाहिए। उसने मुझे बैट दे दिया। उन्हीं दिनों वो बैट के मैन्युफैक्चरर थे जो मेरे टच में आए थे और बहुत प्यार हो गया था मेरे से। मैंने उनको फ़ोन किया तो उन्होंने कहा बैट भेजो। मैंने बैट भेजा। वो कहते ये बैट में तो 5 नंबर का हैंडल है, फुल साइज का बैट और 5 नंबर का हैंडल। मैं बोला भाई जैसा है वैसा बनाना है। बस वो बैट बना और जनाब वो बैट फिर इतना चला। प्रेसी का बैट पूरे दुनिया के अंदर रिटेल शॉप पूरे वर्ल्ड के अंदर कोई इस तरह का बिजनेस नहीं किया जो अंकल के यहाँ घर में होता था। एडवांस बुकिंग के ऊपर बैट बिकता था। क्या बात है। एडवांस बुकिंग के ऊपर बच्चे मिलते गए, सपने बढ़ते गए। तो हमने अपने बैट के ऊपर ना कुछ बच्चों के नाम डाले। करेक्ट। नाम था पहला दीपक शाह। प्रेसी के बैट पे पहला नाम था दीपक शाह। ओके। दूसरा नाम था उदय नाबर। क्या बात है। तीसरा नाम था शेखर अंबेडकर, तिलक चौक। चौथा नाम था विवेक कदम, तिलक चौक। 5वां नाम था संतनु गैचौर, डीएम नगर में मैचलेस। 6ठा नाम था उमेश मांजरेकर। ये 6 नाम बैट के ऊपर आते थे। सो मुंबई के फेमस प्लेयर्स प्रेसी अंकल के जहन में कौन से आते हैं? टॉप 5 टेनिस बॉल प्लेयर्स। मैंने गिना दिया नाम आपको। ओके। मैंने नाम गिना दिया। और नाम बोलूंगा, श्याम वागले है। ओके। श्याम वागले है, चंद्रकांत सिंधे है। जो लोग मतलब मेरी नजरों में टॉप 5 तो नहीं, टॉप 11 तक जा सकता हूँ। करेक्ट। लेकिन वो लोगों ने क्रिकेट को बहुत कुछ दिया है, श्याम वागले ग्राउंड पे खड़ा है ना तो समझो ग्राउंड मुस्कुरा रहा है। क्या बात है। वागले ग्राउंड पे खड़ा है तो ग्राउंड मुस्कुरा रहा है। क्या बात है, बहुत अच्छा। मुंबईच्या प्रत्येक विभागाचं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे. म्हणजे अगदी वाळकेश्वर घ्या, लालबाग, दादर, परळ, पार्ला, दहिसर, बोरिवली, इकडे मुलुंड, चेंबूर, कारण या सगळ्या विभागामधून असंख्य चांगले टेनिस बॉल क्रिकेटर्स मुंबईने घडवले आणि त्यातले काही डेफिनेटली भारतासाठी सुद्धा खेळले. आज जे क्रिकेटर्स आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहत आहोत, ज्यांनी कळस चढवला, त्यांचा पाया या क्रिकेटर्सनी रचला. त्यावेळेचं तर मला चांगलं आठवतं. इनिंगचं क्रिकेट होतो. मी लहान होतो, शाळेत जायचो, मी मॅचेस बघायचो, मांडी घालून बसायचो. नंबर 1 टीम रेनबो, साईनाथच्या नंतर मला चांगलं आठवते बालक्रीडा, त्याच्यानंतर इकडची काळा चौकीची टीम होती, गजा भाताडे खेळायचे त्याच्यामध्ये, आठवत कसं नाही, जॉली. मग त्याच्यानंतर सिनेमामध्ये वर्सोवा, चाफे गल्ली, अभिनव, विक्रोलियन्स, आरजीके होती. या संघांना ना मी मोरी रोड, फिशरमॅन, कालिया 11. त्याच्यानंतर मग हळूहळू ते खेळ त्यांच्याबरोबर खेळत असताना मग मला मोठे मोठे अजून संघ बघायला मिळाले. गणेश गल्ली, शशी ब्राईट, मग मॅचलेस आहे, टिलक चौक आहे. यांच्या नंतरचं आमचा पर्व आहे हे. जस्ट चालू झाले, यांचं नाव झालं आणि नंतर आमचं पर्व तिकडे जॉईन झालं. राहुल इलेव्हन आमची फॅमिली आहे. राहुल इलेव्हनला आलो कसं तर पहिलं तर विक्रांतनी मला षटकारल्यानंतर नरेश इलेव्हन झाली. नरेश इलेव्हनंतर मग मी एक प्लेअर जोडायला लागलो की हा चांगला आहे, चला खेळ, हा चांगला आहे खेळ, हा चांगला खेळ, खेळ 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 करत मग जवळजवळ आतापर्यंत राहुल इलेव्हनला अद्याप 47 प्लेअर खेळले.
ओके. आणि एवढे त्यांनी प्रत्येकाने आपापली कामगिरी अशी केली आहे ना, अल्टिमेट. ओके. आणि बाकीचे कुठचे संघ होते जे राहुल बरोबर तुल्यबळ होते? अरे तुल्यबळ तर स्टार्ट पासून सगळेच होते, पण जी मॅच खेळायला मॅचलेस बरोबर मजा यायची ना, इंडिया पाकिस्तान मॅच. त्याच्यानंतर मग हळूहळू ना त्याचं क्रायटेरिया वाढत गेला. मग अमृत बरोबर ठसनवाली मॅच हा ओनली ग्राउंड मॅच, ठसन ग्राउंडच्या बाहेर नाही. त्याच्यानंतर बंड्या बॉईज बरोबर, नंतर तुमची प्रेसी, त्याच्यानंतर आधी सह्याद्री होती, मग रमेश शर्माची टीम आली, प्रेसी, प्ले बॉय, म्हणजे ह्या टीम होत्या. सह्याद्री एक टीम होती चांगली. म्हणजे अशा टीम्स होत्या की यांचे अटॅकच सॉलिड होते. अटॅकवर हे लोक सगळे टीम आहे ना अटॅकवर जिंकायचे. बॅटिंग लाईनअप चांगल्याकडे चांगला होता, पण अटॅक हा पार्ट आहे ना सगळ्या टीमकडे सुपर होता, जो आजच्या क्रिकेटमध्ये दिसायला दुर्मिळ झालाय, असं झालंय. जुने जे क्रिकेटर्स होते किंवा जे लोक तुम्ही खेळत मॅचलेस राहुल किंवा त्याच्या आधीचेही आणि तुमच्या सभोवतालचे सुद्धा क्रिकेटर्स काय लेगसी सोडून गेले आहेत आजच्या क्रिकेटसाठी, काय सांगशील? तसं बघायला गेलं तर लेगसी सोडण्याचा हा पूर्वजात आपला प्रयत्न आहे. म्हणजे आता उमेश सर घ्या, शंतनू सर घ्या, शेखर आंबेडकर घ्या, गोल बंड्या घ्या, लांब बंड्या घ्या, हे जे लिजेंड प्लेयर आहेत यांनी क्रिकेटसाठी एवढं दिलंय ना की आत्ताही तुम्ही ह्या क्रिकेटमध्ये पाहिलं तर टॅलेंट असं कोणाकडे वाटत नाहीये. त्या जुन्या प्लेअरकडे ते टॅलेंट होतं आणि अजूनही आहे. अजूनही आम्ही 50+ खेळतो तेव्हा ते टॅलेंट दिसतं, पण नवीच्या पिढीमध्ये ते टॅलेंट एखाद दुसऱ्या प्लेअरकडे असेल, बाकी कोणाकडे नाही. हे महत्वाचं आहे की त्यांनी लिजेंड कडून काहीतरी शिकावं. आणि त्यांनी जे सोडलंय, ज्यांनी जे पूर्वी आता म्हणजे जवळजवळ 20-25 वर्ष झाले त्यांची नावं अजून सतत येत आहेत. कुठल्याही ग्राउंडवर गेलं, कुठेही गेलात तरी त्यांची नावं, जुन्या लोकांची नावं अजूनही येत आहेत. जेणेकरून त्यांनी काहीतरी केलंय म्हणून त्यांची नावं येत आहेत. आणि त्या नवीन मुलांनी त्यांच्याकडून शिकावं की टॅलेंट काय असतं. जर तुम्हाला मोठं क्रिकेट खेळायचं असेल, तुम्हाला नाव कमवायचं असेल, तर तुम्हाला तुमच्याकडे टॅलेंट असणंही जरुरी आहे. म्हणजे जेव्हा मॅचलेस राहुलची मॅच होत असत तेव्हा ग्राउंड फुल जॅम पॅक्ड असायचं. प्रेसी राहुल ही एक वेगळी रायव्हलरी होती. काळ्या चौकीला मॅच होती. काळ्या चौकीचं ग्राउंड कसं आहे, छोटं ग्राउंड आहे आणि पब्लिक एवढं असतं ना की विचारू नका, जबरदस्त पब्लिक. आणि आम्ही मला वाटते ना टॉस जिंकलो, आम्ही फिल्डिंग घेतली आणि राहुल इलेवन बॅटिंग आली. 6 ओव्हरची की 8 ओव्हरची मला एक्झॅक्ट आठवत नाही आता, पण त्या लोकांनी काहीतरी 76 का 78 काहीतरी केले आणि त्यांचा अटॅक एकदम बेस्ट अटॅक होता. लांब बंड्या होता, अनिल पतला होता, करुणा होता आणि चौथा बॉलर मला आठवत नाही. पण आम्ही असं म्हणजे आत आलो ना फिल्डिंग करून असं येत होतो. छोटा रमेश बोलतो क्या शंतू इतना मारा, अभी आपण कसं चेस करेगा. किती मारलेले? 78 काहीतरी केलेले. तर मी म्हणालो छोटा रमेशला, मग ठीक आहे वो लोग नाही मारा, आपण बी करेंगे ट्राय. आणि मी आणि उमेश ओपनला काहीतरी गेलो, तर उमेश आऊट झाला लवकर आणि मग मी मारले आणि आम्ही जिंकलो मॅच. आणि त्या टुर्नामेंटनं आम्ही फायनल खेळायला आलो नाही. दुसऱ्या संडेला फायनल होती, तर कमिटीने आम्हाला प्राइजच दिलं नाही. तर शेवटी मी फोन केला त्यांना, बोललो अरे असं असं झालं, तर मोठी टुर्नामेंट होती ती दुसरीकडे, तिकडे आम्ही अडकलो. बोललो कसं येणार, तर आम्ही दुसरी टीम तर पाठवलेली ना, असं नाही की आम्ही आलोच नाही वगैरे. मग त्याने नंतर पैसे पाठवले असं. पण ती एक आठवणातली मॅच है. सो सक्सेना, मुझे बता कि जब तू इतना साल जब बॉम्बे को लेदर बॉल खेल रहा था तो तभी भी मैचलेस को खेल रहा था टेनिस बॉल? हाँ ऑफकोर्स मैं मैचलेस को खेल ही रहा था. एक्चुअली मुझे एक याद है मेरे को, मैं आरके ट्रॉफी कभी खेला नहीं था. बस आरके खेलने का मेरे को बहुत सपना था. तो हम लोग का रणजी ट्रॉफी मैच था, मेरा फर्स्ट ईयर था, ईयर 96-97 की बात है. मेरा फर्स्ट ईयर था, डेब्यू ईयर. हमारा मैच था बड़ौदा में और मैं मैचलेस को तभी खेलने का. तो जस्ट वहाँ से मैं आया, बड़ौदा से मैं आया, शाम को पहुंचा और रात को ही मैच था. तो मैं वाइट्स पहन के चेंबूर आरके ग्राउंड के यहाँ पे पहुंच गया. तो मैं भी बहुत एक्साइट था, बस फील्डिंग क्योंकि पूरा टीम तो हमारा ऐसा था कि बैटिंग और बॉलिंग तो मिला, क्योंकि पूरा टीम पूरा पैक था, लेकिन फील्डिंग करने को भी वो
इंटेंसिटी से करने के लिए मैं मतलब हमेशा इन्वॉल्व रहता था, इसलिए मैं आया था मैच खेलने। तो मैं ग्राउंड पे गया वैसे ही तो देखा स्टेज पे दिलीप वेंगसरकर सर आए, चंदू सर आए, बल्लू सर आए, बलविंदर सिंह संधू सर आए। मैं जो ड्रेस में था उसी ड्रेस में मैं डायरेक्ट ग्राउंड के बाहर भाग गया मैं क्योंकि वो तो बोलेंगे अरे साला अभी शाम को पहुंचा, ये मैच को आ गया। तो वो साल मैचलेस भी वो ट्रॉफी जीता, आरके ट्रॉफी, बट मैं एक मैच नहीं खेला। और वही वो आरके ट्रॉफी लास्ट ट्रॉफी था। बराबर। उसके बाद आरके ट्रॉफी हुआ ही नहीं। तो वो पीरियड जब तू मुंबई को खेल रहा था, तेरे टीममेट्स जानते थे कि तू बाहर टेनिस बॉल भी खेलता है? हाँ, सबको पता था, बट वही होता है ना कि खेलता तो था बट उनको कोई वो नहीं था, मेरे से ऑब्जेक्शन नहीं था, क्योंकि मैं क्लब क्रिकेट में जो मैं परफॉर्म कर रहा था उसमें तो मतलब मेरा कोई हाथ रोक ही नहीं सकता। मैं इवन एडियन मैच को मैं ना 6 विकेट 7 विकेट, हर फर्स्ट इनिंग में 6 विकेट 7 विकेट जो परफॉर्म कर रहा था, और जो मेरा वेपन था, जिसको बोलते हैं, जो मेरा अस्त्र और शस्त्र बोलते हैं, वो मेरा फिटनेस था। करेक्ट। वो फिटनेस की वजह से ना मेरे को भी गेम में कभी वो इतना इम्पैक्ट पड़ा नहीं कि लेदर बॉल या टेनिस बॉल। हाँ, मैं दोनों बॉल में डिफरेंस है, बट वो मैं बोला ना, जैसे कि वो टेनिस बॉल क्रिकेटर ही कर सकता है, लेदर बॉल क्रिकेटर नहीं कर सकता है। जो शुरू से लेदर खेलता है वो टेनिस और लेदर को दोनों को कन्वर्ट नहीं कर सकता, बट टेनिस खेलने वाला जो प्लेयर है वो टेनिस बॉल और लेदर बॉल दोनों जगह हैंडल कर सकता है। एग्जाम्पल प्रवीण तांबे, अजय कदम, मंदार गरुड़े। करेक्ट। तो ये लोग भी वैसी स्किल को वैसे ही वो। तो मुंबई के टीम में ऐसे कोई प्लेयर्स थे जो संतोष सक्सेना के अलावा टेनिस बॉल खेलते थे? मेरे से पहले तो बहुत खेलते थे, लाइक समीर दीघे खेलता था, चंदू सर खेलते थे, दे आर यूज्ड टू प्ले, रामनाथ पारकर। हाँ, बहुत से लोग खेलते थे, बट वही है ना कि मैं बोला ना, स्ट्रीट स्मार्ट है वो दोनों जगह बराबर वो लेवल कर देते। हर एक प्लेयर नहीं कर सकता है इतना, मतलब वो इतना इजी नहीं है टेनिस बॉल और लेदर बॉल, बट स्विच करना, हाँ स्विच करना नॉट इजी। टप्पा डालने तो आगे वाला तो मार ही खाएगा। बरोबर आहे, करेक्ट। मुंबईच्या टेनिस बॉल क्रिकेट कडून काय लर्निंग्स आहेत अजय कदमचे? जर मला म्हणशील तर मी काय शिकलो की बॉलला एक रन कसं काढणं, राईट? प्रत्येक जे बॉल असतात, कारण आपण 8 ओव्हरच्या मॅच खेळायचो, राईट? सो 48 बॉल्स, वेअरएज जेव्हा तुम्ही वन डे खेळता तर तुमच्याकडे 300 बॉल असतात, पण तरी पण बॉलला एक रन कसं काढायचं किंवा एकाचे 2 कसे करायचे, 2चे 3 कसे करायचे, हे मी ह्या गेम मधनं खूप शिकलो आणि त्याचा मला फायदा झाला माझ्या लेदर बॉलच्या गेम मध्ये. ओके. आणि अजून काही शिकवणी मगाशी तू बोललास काही प्लेयर्स कडून? डेफिनेटली, म्हणजे शिकवणं म्हणजे की उमेश बरोबर खेळायचो, किंवा जेव्हा उमेश कसा मॅच घेऊन जातो किंवा तो ग्राउंड प्रमाणे कसा ऍडजस्टमेंट करतो, कधी तो सिंगल डबल करतो, कधी तो गेम बाउंड्री सच मारतो, आणि वेळेस शंतनूकडनं किती इझिली तो बॅटिंग करतो. शंतनूला बॅटिंग करताना असं वाटायचं की शंतनू वेगळ्या ट्रॅकवर बॅटिंग करतोय आणि आम्ही वेगळ्या ट्रॅकवर बॅटिंग करतोय, तो ज्या इझिली बॅटिंग करायचा, राईट? ओके. सो बरंच काय शिकायला मिळालं त्याच्याकडनं. चंद्राकडनं त्याचे कॅप्टन्सीचे जे काय होते टॅक्टिकल पार्ट ते शिकायला मिळाले. तो कसं ग्राउंडच्या डायमेन्शन प्रमाणे कुठल्या टाइमला कधी रायटी ठेवायचे, किती रायटी वापरायचे, लेफ्टी वापरायचे, हे जे प्लॅनिंग करायचा, कशी फिल्डिंग लावायचा, रमेश शर्मा कसं टॅक्टिकल पार्ट करायचा, कधी वर्बल येऊन तो हे करायचा, भडकवायचा, आणि कशा प्रकारे त्याचं प्लॅनिंग चालायचं. सो भरपूर काय शिकणं माझं होतं रमेश शर्माकडनं पण. ओके. टेनिस बॉल क्रिकेट मुंबईचं खूप चॅलेंजिंग होतं? डेफिनेटली चॅलेंजिंग होतं, कारण की त्यावेळेचं जे बॉलिंगचे जे खेळ होतं ना, बॉलिंग जी एबिलिटी होती बॉलर्सची ती खूपच हाय लेवलची होती. म्हणजे फॉर एक्झाम्पल सतीश शेट्टी, सुनील इंदुलकर, हाय क्लास बॉलर्स, गुरुनाथ वैती, आणि आय एम लकी की मी संदीप दळूला कधी खेळलोच नाही, कारण तो आमच्याच टीममध्ये होता. सो कितीतरी क्वालिटी बॉलर्स होते ज्याला खेळणं म्हणजे एकदम नाईटमेअर होतं. ऑनेस्टली ग्रेट प्लेयर. ऑलराऊंडरमध्ये प्रवीण तांबे, अजय वांतेकर, करुणा कोटियन, फायनेस्ट ऑलराऊंडर भरत वाघेला, बंड्याबाईचा फायनेस्ट ऑलराऊंडर. नंतरच्या पिढीमध्ये मंदार गरुडे, भरत लोहार, ऋषिकेश वैद्य, अमित गोलतकर, हायली टॅलेंटेड प्लेयर्स, मॅच विनर्स. आता मला असं वाटतं की एखाद्या टीमनी एक डिकेड डॉमिनेट करणं ही खूप मोठी गोष्ट असते.
तर राहुलने मी म्हणेन की त्यांनी 2 डिकेड डॉमिनेट केलं. इव्हन प्रेसीने एक सर्टन खूप एक 6-7 वर्ष खूप डॉमिनेट केलं. सो त्या लोकांनी कसं आहे की राहुल, प्रेसी किंवा मॅटलेस आले ते अर्धे टीम तर घाबरायचे, यांच्याबरोबर खेळायचंच नाही आम्हाला. सो त्यांचा तो दबदबा होता, राईट. ते सगळे प्लेयर एकाच टीमला खेळायचे. सर्टन प्लेयर दिसले म्हणजे की बाबा हा राहुलची टीम आली किंवा प्रेसीची टीम आली, मॅटलेसची टीम आली, बंडाबॉयची टीम आली, हे कळायचं. आणि ते लोक आपल्या एकाच टीमला खेळायचे. त्यांना टीमसाठी प्राईड, आपल्या टीमसाठी खेळणं, आपल्या टीमला जिंकून घेणं ही खूप महत्वाची बाब होती, ना की मी इंडिव्हिज्युअल. हा मला डिफरन्स दिसतोय. आम्ही टीमसाठी खेळायचो. मला एक प्रश्न आहे, तू एवढ्या जवळून मुंबई क्रिकेट पाहिलेलं आहेस, मुंबई क्रिकेटला मिळालेलं जे वैभव आहे आज जे आपण पाहतो त्याचं प्रमुख कारण काय, तुझ्या अनुभवातून काय सांगशील? तुषार, कसं आहे ना, सन 2000 साली मी कॉमेंट्री करायला सुरुवात केली. त्यावेळी उमेश मांजरेकर, शंतू, चुवा, चंद्रा असे एकाहून एक सरस प्लेयर खेळत होते. मात्र त्यांच्यासाठी ना टुर्नामेंट्स मोठ्या मोठ्या असायला पाहिजे होत्या आणि त्या होत होत्या. आमदार चषक, खासदार चषक, नगरसेवक चषक, पण प्राइजेस कमी असायचे. आणि मग अचानक सुप्रीमो आलं, अचानक रतन बुवा आली, मनसे चषक आलं, भारतरत्न चषक आलं. आणि ह्या ज्या मोठ्या क्रिकेट टुर्नामेंट्स आहेत ना, यामध्ये खेळण्याचं या लोकांना भाग्य मिळालं. यांच्यामुळे त्या क्रिकेट टुर्नामेंट्स मोठ्या झाल्या आणि त्या क्रिकेट टुर्नामेंट्स मध्ये खेळल्यामुळे हे प्लेयर्स मोठे झाले. आणि खऱ्या अर्थानं म्हणायचं झालं तर या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. जे आयोजक होते, ज्या आयोजकांनी भव्य दिव्य अशा स्पर्धा आयोजित केल्या, प्राइजेस वाढवलं आणि मग या प्लेयर्सना खेळण्याची जी संधी मिळाली, मी म्हणेन की खऱ्या अर्थानं जो बहर आला ना क्रिकेटला, हे सुप्रीमो चषक, त्याच्यानंतर आपला रतनबुवा पाटील, मनसे चषक, भारतरत्न चषक, या ज्या ट्रॉफीज व्हायला लागल्या ना, त्यामुळे मुंबईच्या क्रिकेटचं वैभव वाढायला लागलं. मुंबई क्रिकेटच्या जर काही प्रमुख घटना जर तुझ्या काही लक्षात असतील किंवा काही प्रमुख संघ किंवा खेळाडू, काही लोकांची नावं घ्यावीशी वाटतील तर ते कुठचे प्लेयर्स, जे मे बी टॉप 5 क्रिकेटर्स ऑफ मुंबई? आवर्जून डोळे बंद करून आपण नाव घेतो. पहिला उमेश मांजरेकर, शांतनु गायचोर, ऋषी वैद्य, योगेश वैद्य, भरत वाघेला म्हणजे चुवा, पापे, मंदार गरुडे, या ठिकाणी चंद्रकांत शिंदे, सुनील इंदलकर. आणि त्याचप्रमाणे बॉलर्स मध्ये पण मग पाहायला गेलं तर संदीप दळवी, सचिन जगताप. आता मी काय कॉमेंटेटर होतो, माझ्यासाठी हे सगळेच धम्माल होते, पण सगळ्यात सरस जो मला मनापासून आवडला तो ऋषी वैद्य. तर आमच्या वेळेला लेदर बॉल क्रिकेट भरपूर खेळायचे ना सगळे, त्याच्यामुळे आता पोरं कोचिंगला त्या लेदर बॉल क्रिकेट खेळत असल्यामुळे हा एक फरक आहे आत्ताच्या आणि त्या पिढीमधला. आताही पोरं खेळतात, पण तेव्हा मॅक्झिमम प्लेअर लेदर बॉल क्रिकेट खेळून टेनिस बॉल क्रिकेट खेळायचे. आता मला असं वाटतंय की माझं असं मत आहे, खेळतही असतील, की हे आत्ताचे जे क्रिकेटर आहेत जे खेळतायत, नो डाऊट ते पैसे भरपूर कमवत आहेत, पण ते लेदर बॉल क्रिकेट खेळत नाही. आणि आमच्या टाइम जे खेळत होते म्हणून आज आम्ही कुठे ना कुठे कोचिंग करतोय. मीन्स क्रिकेट इज पेइंग अस बॅक. संघ बदललेत, चेहरे बदललेत, स्टार्स बदललेत, आणि तू त्या जुन्या चेहऱ्यांबरोबर, जुन्या संघांबरोबर सुद्धा खेळलास. तुला मॅचलेस समोर सुद्धा खेळताना आम्ही पाहिलं आणि आता पण नवीन संघांसमोर खेळतोस. काय फरक आहे त्या टेनिस क्रिकेटचा आणि आताच्या टेनिस क्रिकेटचा? तेव्हाच्या टेनिस क्रिकेटमध्ये जर मला वाटतं अगोदरचे तुम्ही युट्यूब चॅनल्स असते तर जे लेजंड्स होते, राहुल, मॅचलेस, लॉयड, अमृतची टीम, अजून बंड्या बॉईज, या टीमचे जे स्टार्स होते किंवा जे लेजंड जुने प्लेअर होते, त्या लोकांच्या युट्यूब व्हिडिओजने तर मला वाटतं युट्यूब फुटलं असतं. इतके ती लोक खूप प्रभावशाली प्लेयर्स होते. तेव्हाचं क्रिकेट असं होतं की खूप मोठे सिक्स होते, बॉल्स पाहिजे तसे नव्हते. म्हणजे ज्या आत्ता जी क्वालिटी आहे बॉल्सची ती क्वालिटी पहिली नव्हती. 1-2 बॉलच होते. तर व्हाईट बॉलचं क्रिकेट होतं, MRI बॉल तुम्ही पण खेळला असेल. MRI बॉल हा खेळणं डिफिकल्ट होतं, कारण त्याचा बाउन्स किंवा त्याची रेंज इतकी काही चांगली नव्हती. म्हणजे जो खूप टेक्निकवाला प्लेअर असेल तोच त्या बॉलला खेळू शकत होता. आत्ताचे क्रिकेट जे आहे ना ते बॉल्स बघा, 40 मीटर 6 झाला आहे, 45 मीटर 6, तर कुठलाही बॉल यूज करा 6च जाणार आहे. तेव्हा 60, 65, 70 मीटर
ठाकूर कॉम्प्लेक्स सगळ्यात मोठा 6, इंडियन एअरलाईन्स सगळ्यात मोठा 6, आणि त्यात पण खन्ना बॉल. तर तो फरक होता. आणि स्पिन बॉलिंग तेव्हा सगळे प्रिफर करायचे, म्हणजे स्पिन बॉलिंग स्पिनर आला की त्याला 6 बॉल 8 रन. आता तसं नाही आहे, आता फास्टर बॉलर आहे, स्पिन बॉलिंगची क्वालिटी संपली आहे, त्यामुळे इझिली क्रिकेट खेळू शकतात. पॉवर प्ले तेव्हा नसायचा, क्वचित एखादी टुर्नामेंट किंवा एखादी दुसरी टुर्नामेंट पॉवर प्ले. आता कुठलीही टुर्नामेंट खेळा 10,000ची असेल तरी तिला 2 पॉवर प्ले असतात. खेळ बदललेला आहे, खेळ एका वेगळ्या स्तरावरती जाऊन पोहोचलेला आहे. आज जसे तुम्ही बघताय टेनिस क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट खूप मोठा आपण बोलतो ना इंडस्ट्री झाली आहे. करोडाचे ट्रान्झॅक्शन्स आहेत. जे ट्रान्झॅक्शन मला माहिती आहेत कदाचित तुम्हाला नसतील माहीत. जर तुम्ही भिवंडी पट्ट्यामध्ये गेला किंवा तुम्ही रायगड ग्रामीण पट्ट्यामध्ये गेलात, जर तुम्ही एकंदरीत जर आज मी 8 वर्ष या मेन फील्डमध्ये आहे, जर तुम्ही जेवढ्या महाराष्ट्रामध्ये, मी पूर्ण इंडियाचं नाही बोलत, मी महाराष्ट्राचं बोलतो, जर तुम्ही महाराष्ट्रातले जेवढं प्राईज वाटलं जातं वर्षभरात त्याचा आकडा जरी काढला तर तो 15 ते 20 करोडचा आकडा. मी फक्त प्राईजचा आकडा बोलतोय, मेन प्राईजचा आकडा. स्पर्धा एखादी समजा 5 लाखाची स्पर्धा, मी 3 स्पर्धा मी स्वतः केल्या, 2 क्रिकॉन केल्या आणि 1 इंडिया कप केली. माझं इंडिया कपचं बजेट 70 लाख रुपये होतं. फर्स्ट प्राइज 5 लाख रुपये होतं तरी बजेट 70 लाख रुपये होतं. विचार करा, जर मी बोलतो की 15 ते 20 करोड इयरली फक्त प्राईजमध्ये जातात तर एकंदरीत स्पर्धेचं आयोजनाचं बजेट किती करोडवर असेल, हे मी टेनिस बॉलचं बोलतोय. इंडस्ट्री खूप मोठी आहे आणि आज लाईव्ह करणारे पण अफाट आहेत. 1000 ते 1,500 लोक लाईव्ह करतात आणि लाईव्हच्या माध्यमातून कमीत कमी 15 ते 20,000 लोक मेन स्ट्रीम बिझनेसमध्ये आहेत लाईव्हमध्ये. त्यानंतर मॅन्युफॅक्चर झालं, प्रोडक्ट झाले. तर माझ्यानुसार, माझ्या कॅल्क्युलेशन वर्षाला कमीत कमी 200 ते 250 करोडचं ट्रान्झॅक्शन आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. बाहेर मंडे टू संडे क्रिकेट आहे, मुंबईमध्ये फक्त सॅटर्डे संडे क्रिकेट आहे. त्यामुळे बाहेरचे प्लेयर्स रोज खेळून त्यांना प्रॅक्टिस झाली आहे, मॅचची प्रॅक्टिस आहे. आणि मुंबईत फक्त सॅटर्डे संडे क्रिकेट असल्यामुळे मुंबईचे प्लेयर्स जास्त बाहेर जाऊ शकत नाही. पण जे मुंबई किंवा पनवेल रायगडचे प्लेयर्स आहेत ते मंडे टू फ्रायडे तुम्हाला जे चांगले म्हणजे जे आता जॉबला नाही आहेत किंवा जॉब ॲडजस्ट करून खेळतात ते प्लेयर मंडे टू फ्रायडे जास्त बाहेर जातात. त्याचं कारण हे आहे की मानधन, हरो जिंको हे पैसे मोठ्या प्रमाणात मिळतात मंडे टू फ्रायडेमध्ये किंवा सॅटर्डे संडे पण बाहेर टुर्नामेंट असतात. त्यामुळे मुंबईच्या क्रिकेटवरती पण इफेक्ट झाला आहे, कारण सॅटर्डे संडे मोस्ट ऑफ प्लेयर, मुंबईचे चांगले प्लेयर बाहेर खेळताना दिसतात. जसं तू म्हणालास की मानधन जास्ती आहे, बऱ्याच क्रिकेटर्सचा उदरनिर्वाह सुद्धा टेनिस क्रिकेटवरती आपण पाहायला मिळतो. आपल्याला किती पैसे मिळतात? एक चांगला क्रिकेट खेळणारा म्हणजे टेनिस क्रिकेट जो चांगल्या लेवलला खेळतोय तो मला वाटतं वर्षभरामध्ये 12 ते 15 लाख रुपये कमवू शकतो. काय स्पॅन असू शकतो या क्रिकेटर्सचा असं तुला वाटतं? किती वेळापर्यंत ते लोक क्रिकेट खेळतील? एक चांगला फॉर्ममध्ये जर 1-2 वर्ष चांगल्या फॉर्ममध्ये जो खेळाडू असेल तो त्या 1-2 वर्षाच्या त्यांच्या पिरियडमध्ये तो 6-7 वर्षाचं क्रिकेट खेळू शकतो. म्हणजे 1-2 वर्ष फॉर्ममध्ये आहे तर नावावरती अजून 4-5 वर्ष खेळू शकतो किंवा अजून कुठे एखाद वर्ष चांगलं क्रिकेट खेळलं तर 7-8-10 वर्ष पण खेळू शकतो. म्हणजे 10 वर्ष लिमिटेड क्रिकेट एक क्रिकेटर, टेनिस क्रिकेटर खेळू शकतो चांगलं क्रिकेट.